अमरावती जिल्ह्यातल्या भातुकलीत महसूल पथकाच्या धडक कारवाईत 2 दिवसात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी 3 ट्रॅक्टर ट्रॉली व जेसीबी जप्त करण्यात आली। तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून जप्त वाहने तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहे। भातुकली तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाकडून सलग कारवाया सुरू आहेत। 11 आणि 12 डिसेंबरला या 2 दिवसात पथकाने मोठी मोहीम राबवत 3 ट्रॅक्टर ट्रॉली आणि 1 जेसीबी जप्त केली। 12 डिसेंबरला तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आसारा परिसरात गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करण्यात आली। अवैधरित्या माती वाहतूक करणारी वाहनं ताब्यात घेऊन ती तहसील कार्यालयात जमा करण्यात आली। यापूर्वीच 11 डिसेंबरला डेगुरखेडा गावात सकाळी 7 वाजता अचानक छापा टाकण्यात आला होता। इथं जेसीबीच्या मदतीने काळी मातीची अवैध वाहतूक सुरू असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ कारवाई करून वाहनं जप्त करण्यात आली। या सलग मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठा आळा बसला आहे। 3 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी यांच्यावर ठळक कारवाई करण्यात आली। आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र मंडळ अधिकारी धुर्वे साहेब, भड तलाठी, निरगुडे तलाठी यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण झाली। भातकुली अंतर्गत ही कारवाई ठळक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे।